श्री स्वामी समर्थ. चला, आजचा आहे शुक्रवार. आज मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे शिवलिंग पूजन केल्याचे काय फळ मिळते याची मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. पितळेचे शिवलिंगाची पूजा केल्यास सुख, शांती व समाधान मिळते. लोखंडाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शत्रुनाश होतो व शत्रुपीडा आपल्या आयुष्यातील समाप्त होते. कणकेच्या पिठाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने शरीर बलवान बनते, सुख प्राप्ती होते, शिवरोग नाश होऊन उत्तम आरोग्य लाभते. गुळापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्यास घरात धन धान्य कमी पडत नाही. उडीद पिठाच्या शिवलिंगाची पूजा केल्याने श्री प्राप्ती होते. लोण्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सर्व प्रकारचे सुखे मिळतात, जीवनामध्ये यश प्राप्ती होते. स्फटिकच्या शिवलिंगाची पूजा केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात. चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास राज्यप्राप्ती अर्थात राज्यकारणात यश मिळते व पितरांचा उद्धार होऊन त्यांचा आशीर्वाद मिळतो. तांब्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास शरीर निरोगी बलवान बनते, दीर्घ आयुष्य लाभते. चांदीच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सेनापतित्व प्राप्त होते अर्थात राजकारणात महत्त्वाचे पद मिळते. शिवलिंगाची पूजा केल्यास समाजात मान सन्मान, पद प्रतिष्ठा मिळते, कीर्ती व नावलौकिक वाढते. गायीच्या शेणापासून तयार केलेल्या शिवलिंगाची पूजा केल्याने तमाम रोगांचा नाश होतो व यश प्राप्ती होते. गंधाच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सौभाग्य प्रबळ बनते. शिष्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास व्यक्ती दीर्घ आयुषी बनते. सोन्याच्या शिवलिंगाची पूजा केल्यास सत्यलोक व लक्ष्मी प्राप्ती होते व धन, ऐश्वर्य, संपत्ती यासाठी सोन्याच्या शिवलिंगाची पूजा करावी. लक्षात ठेवा, ही गुप्त माहिती आहे. लवंग कुठे, कधी आणि कोण ठेवतो यावर ठरते तुमचं नशीब आणि लक्ष्मीचे स्थायिक होणे. शुभेंडीवर फक्त एक लवंग ठेवा आणि चमत्कार बघा. हा उपाय महादेवांना खुश करतो. श्रीमंतीसाठी गुप्त शास्त्र. लक्ष्मी येईल घरात आणि संकट दूर होतील. लवंगाचे रहस्यपूर्ण उपाय. महादेवाच्या शिवलिंगावर लवंग ठेवा आणि दरिद्रता घालवा. नमस्कार मंडळी, आज आपण एक जाणून घेणार आहोत एक अत्यंत गुप्त, रहस्यमय आणि प्रभावी उपाय जो हजारो वर्षांपासून केवळ काही तपस्वी, साधक आणि उच्च स्तरावरील पंडितांच्या ज्ञानात होतो. आपण आज बोलणार आहोत शिवलिंगावर फक्त एक लवंग ठेवण्याच्या उपायाबद्दल. होय, एक लवंग जी आपल्याला श्रीमंती, सुख, समाधान आणि संकटापासून मुक्ती देऊ शकते. ही एक साधी पण प्रभावी गोष्ट आहे जी आपण कधी लक्षात घेतलीच नाही. लवंग म्हणजे काय, तिचं आध्यात्मिक आणि औषधी महत्त्व आहे. लवंग म्हणजे केवळ एक मसाल्याचा पदार्थ नाही, ती अग्नितत्त्वाचे प्रतीक मानले जाते. नकारात्मक ऊर्जा शोषून घेणारी एक नैसर्गिक वस्तू आहे. तपश्चर्येत उपयोगी पडणारी आणि पवित्रता वाढवणारी औषधी वनस्पती आहे लवंग. प्राचीन काळापासून लवंगाला उपास, पूजा, अर्चना आणि हवन यामध्ये वापरण्यात येत आहे. पण शिवलिंगावर लवंग ठेवण्यामागे एक गुप्त कारण आहे. शिवपिंडीवर लवंग ठेवण्यामागील गुप्त कारण, लवंगामध्ये प्रचंड ऊर्जेचे केंद्र असते. लवंगाने लक्ष्मी पण आकर्षित होते. शिव म्हणजे ऊर्जा, लवंग ती ऊर्जा खेचून घेतो आणि आपल्या जीवनात बदल घडवून आणतात. आपल्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. ही प्रक्रिया शिवतत्त्वाला जागृत करते. तुमची मनोकामना लवकर शिवपर्यंत पोहोचण्यास काम ही लवंग करते. मनोकामना पूर्ण करण्यासाठी लवंग एक प्रकारचे माध्यम ठरते. लवंग कधी ठेवावी, योग्य वेळ आणि वार.
सोमवार महादेवाचा अत्यंत प्रिय दिवस मानला जातो. लवंग ठेवण्यासाठी सर्वोत्तम प्राप्ती काळी 4 ते 6 वाजेमध्ये ब्रह्ममुहूर्तात शिवमंदिरात शांत मनाने जाऊन ठेवावी. महाशिवरात्री, त्रयोदशी किंवा श्रावणात याचा जास्त प्रभाव असतो. लवंग कशी असावी? कोणती लवंग योग्य असते? पूर्ण गोलसर लवंग असावी. ती तुटकी किंवा मोडलेली नसावी. फूल असलेली लवंग असावी. काळसर आणि सुगंधी असावी. बाजारातून घेतल्यावर तिला एकदा पवित्र जलाने स्वच्छ करून घ्यावे. कोण ठेवू नये लवंग? ज्या स्त्रिया राज्यस्रावात असतात त्याने ठेवू नये. मांसाहार केलेल्या व्यक्तीने त्या दिवशी टाळावा. अपवित्र मनाने हेतूने लवंग ठेवू नये. कोण ठेवू शकतो? महिला आणि पुरुष दोघेही. ज्या व्यक्ती मनापासून शिवशक्ती करतात व शिवोपासना करतात, ज्यांना संकट, दरिद्रता, आजारपण, कोर्ट कचऱ्या, अडथळे यामध्ये अडकलेली आहेत. लवंग ठेवण्याची योग्य प्रक्रिया: घरातून निघताना स्नान करून स्वच्छ वस्त्र धारण करा. पांढरं किंवा भगवं वस्त्र अधिक योग्य मानलं जातं. 2 लवंग एक बेलामध्ये ठेवावे. शिवलिंगासमोर बसून ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा किमान 108 वेळा. त्यानंतर लवंग शिवलिंगावर ठेवून ही लवंग माझ्या सर्व संकटांना दूर करो असा संकल्प करा. बेलपत्र लवंगासोबत अर्पण करा. शेवटी अभिषेक करून कृतज्ञता व्यक्त करा. लवंगाचे फायदे: ही उपाय केल्याने काय होते? आर्थिक अडचणी दूर होतात. कोर्ट केस, वाद, शत्रुवृत्ती नष्ट होते. मानसिक शांती मिळते. घरात सुख, शांती आणि एकोपा राहतो. मनोकामना पूर्ण होतात. वाईट नजरेपासून संरक्षण मिळते. नोकरी, प्रमोशन, व्यवसाय यश प्राप्त होते. पुराणामध्ये दाखले आहे की स्कंद पुराण, लिंग पुराण आणि काही तंत्र ग्रंथांमध्ये असा उल्लेख आहे की लवंग, कापूर, लवण, चंदन हे महादेवाला प्रिय आहेत. काही सिद्ध साधकांचं म्हणणं आहे की जेव्हा त्यांनी पहिल्यांदा लवंग शिवलिंगावर अर्पण केले त्यावेळेपासून त्यांचं आयुष्यच बदललं आहे. उदाहरणार्थ, काशीच्या एक तपस्वीने रोज लवंग शिवलिंगावर ठेवण्याचा संकल्प घेतला आणि 21 दिवसात त्यांच्या घरात स्थिर पैसा आला. एका साधकीने नवग्रह दोष निवारण्यासाठी लवंग ठेवण्याचा प्रयोग केला आणि तिच्या पतीला सरकारी नोकरी मिळाली. गुप्त उपाय: विशेष प्रभावी लवंगाचा प्रयोग. लवंग आणि कापूर एकत्र जाळा. शिवलिंगाजवळ नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. लवंग आणि गोड संबंध वाईट सौख्य वाढते. लवंग 21 दिवस ठेवून नंतर पाण्यात विसर्जित करा. ही प्रक्रिया धनप्राप्तीसाठी सर्वोत्तम. अशा प्रकारे लवंग ठेवल्याने काय बदल होतात? आध्यात्मिक उन्नती होते. श्री स्वामी समर्थ.